2014 मध्ये आपण मोदी लाट पाहिली आहे. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर जे आकडे तुम्ही पाहताय ते पाहिल्यावर महायुतीची अक्षरशः सुनामी आल्याचं दिसतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईन, परंतु ते असे सुनामी घेऊन येतील याचा विचार कदाचित विरोधकांच्या स्वप्नात देखील आला नसेल. परंतु हे घडलंय. यावर आता विश्वास ठेवण्यापलीकडे विरोधकांच्या हातात काहीच राहिलं नाही. खरं म्हणजे प्रचंड टीकेचे धनी बनलेले देवेंद्र फडणवीस यांचं भविष्यातलं राजकारण कसं असेल, त्यांचं स्थान काय असेल, त्यांचं राजकारण संपलं बरं का, असे अनेक प्रश्न, अनेक चर्चा या महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या. परंतु या सर्वांना छेद देत फडणवीस प्रचंड बहुमतानं पुन्हा सत्तेत येत आहेत. ही सुनामी येईपर्यंत फडणवीसांच्या बाबतीत नेमकं काय काय घडलं त्याविषयीच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी दीपक दराडे, तुम्ही पाहताय फॉर द पीपल. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपसह महायुतीला अपयश आलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आता काही खरं नाही, त्यांचं राजकीय करिअर आता संपतंय अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. विशेष म्हणजे त्यावेळी फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि त्यातून मुक्त करण्याविषयी वरिष्ठांना विनंती देखील केली. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा निर्णय फिरवला व त्यांना कायम ठेवलं. त्यानंतर मात्र फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून भरारी घेतो, गरुड ज्याप्रमाणे आकाशात उंच भरारी घेऊन दूरवर असलेलं भक्ष्य नजर ठेवून अचूक टिपतो, तसंच काहीसं फडणवीस यांनी केलंय. मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी दररोज फडणवीसांना लक्ष केलेलं आपण बघितलंय. मात्र त्यावर घाई गडबडीनं व्यक्त न होता अतिशय शांतपणे, धीरोदात्तपणे आणि हुशारीनं नियोजनबद्ध पद्धतीनं काम करीत फडणवीसांनी ही सगळी बाजी पलटवली आहे. जे मुद्दे लोकसभा निवडणुकीत विरोधात गेले ते निष्प्रभ करतानाच विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून जे जे करता येईल ते केलं आणि आता निकाल तुमच्या समोर आहे. लोकसभेतल्या पराभवाचं श्रेय आपण जसं फडणवीसांना दिलं, तसंच आता भारतीय जनता पार्टीला जे प्रचंड यश या विधानसभा निवडणुकीत मिळाले त्याचं श्रेय देखील देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल. 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 149 जागांवर निवडणूक लढवत 132 जागांवर विजय मिळवला. आजवरच्या सर्व निवडणुकीतील भाजपची ही सर्वोत्तम कामगिरी ठरताना दिसते. 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये त्याच्यामध्ये थोडी घट झाली होती आणि 105 जागांवर त्यांना विजय मिळवता आला. भाजपच्या या सर्वोत्तम कामगिरीमध्ये मोलाची भूमिका बजावली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांनी. त्यामुळे या निवडणुकीत ते खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ठरतात. फडणवीसांना म्हणाले होते, म्हणजे फडणवीस जे म्हणाले होते की मी पुन्हा येणार, आणि ते आले देखील, पण अक्षरशः सुनामी घेऊन आलेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील विरोधकांनी फडणवीसांना पुरतं घेरण्याचा प्रयत्न केला. राजकारण होत असतं, पण यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो बदलापूर घटनेचा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याचा, आणि याबरोबरच फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा जो पदभार होता त्या अनुषंगानं राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भामध्ये अनेकदा फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्या सर्व परिस्थितीतून फडणवीस यांनी अत्यंत हुशारीनं आणि शिताफीनं मार्ग काढला. याबरोबरच फडणवीस यांच्यावर त्यांच्याच पक्षातील बहुजन नेत्यांचे पंख छाटल्याचा आरोप अनेकदा झाला. घटनाही तशाच घडल्यानं त्या आरोपांमधून नॅरेटिव्ह सेट होत गेले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनी अनेक निर्णय पक्ष संघटनेच्या पातळीवर घेतले आणि त्यातूनच पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीतही लोकसभा निवडणुकीपूर्वीच खरं तर योग्य निर्णय झाला होता. विनोद तावडे देखील राष्ट्रीय राजकारणात सेट झाले होते. त्यामुळं जो पक्षांतर्गत विरोध होता तो कमी करण्यामध्ये किंवा संपवण्यास फडणवीसांनी सुरुवात केली होती.
फडणवीस हे जबाबदारी घेणाऱ्यातल्या नेत्यांपैकी आहे. महायुतीत जागा वाटपामध्ये गुंतागुंत होत असताना चातुर्यानं वागत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील हे फडणवीसांनी पाहिलं. शिवाय महायुतीतील घटक पक्ष असलेली शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही प्रचार योग्य पद्धतीनं होईल, भाजपचे कार्यकर्ते त्यांचाही प्रचार करतील याचीही काळजी त्यांनी घेतली. त्याचं योग्य नियोजन केलं. महाराष्ट्रातील 288 जागांचं व्यवस्थित नियोजन करण्यामध्ये आणि महायुतीचा उमेदवार विजयी होईल यासाठी अनेक जागांचा अभ्यास करून तिसरा उमेदवार तिथं उभा करण्याचं नियोजनबद्ध काम देखील फडणवीसांनी केलं. आता सरकारची प्रतिमा लोकांमध्ये रुजवायची होती, त्यामुळं चांगल्या योजना पाहिजे होत्या आणि त्याची अंमलबजावणी देखील चोखपणे व्हायला हवी होती. मध्य प्रदेशमध्ये भाजपच्याच सरकारला साथ देणारी लाडली बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना म्हणून राबवली. त्याचे नियमित हप्ते महिला भगिनींना जातील हे पाहिलं. या योजनेचं श्रेय लाडक्या बहिणींचा देवाभाव म्हणून रुजवण्यामध्ये फडणवीस यशस्वी झाले. सोबत एकनाथ शिंदे व अजित पवार यांनाही या योजनेचा लाभ होईल असं पाहिलं. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नाराज शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि या योजना, कर्जमाफी हे सगळं केवळ भाजप महायुतीचं सरकारच कसं यशस्वीपणे राबवू शकतं हे पटवून देण्यामध्ये फडणवीस यांची व्यूहरचना यशस्वी ठरल्याचं दिसतं. मुस्लिम समाजाकडून वोट जिहाद होतोय. लोकसभेला 1.5 लाखानं लीडवर असलेले भाजपा महायुतीचे उमेदवार या वोट जिहादमुळे कसे पडले हे उदाहरणासह फडणवीस पटवून देत होते. सज्जाद नोमानी या मुस्लिम धर्मगुरूंचा मुस्लिम समाजाला दिलेला संदेश फडणवीस यांनी भर सभेत ऐकवला आणि मुस्लिम समाज जर वोट जिहाद करीत असेल तर नाईलाजास्तव हिंदूंना देखील वोट जिहादला उत्तर देण्यासाठी एकत्र यावं लागेल, धर्मयुद्ध पुकारावं लागेल, अन्यथा भविष्यात काही खरं नाही हे पटवून देण्यामध्ये, त्याचं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये फडणवीस यशस्वी ठरले. त्यांच्या सोबतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक नेते होतेच. एक है तो सेफ है चा नारा त्यांनी दिला. त्यामुळे लाडकी बहीण योजना, एक है तो सेफ है, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विकासाच्या दृष्टिकोनातून दिलेली आश्वासनं महाराष्ट्राच्या जनतेला ही अधिक आश्वासक वाटली असावीत असं या निकालातून दिसतं आणि त्यामुळंच भाजपला आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात मिळाल्याचं वाटतं. ही 2014च्या लाटेपेक्षा मोठी लाट दिसली आणि ती सुप्त होती, ती सुनामीच्या रूपानं निकालातून बाहेर पडली असंच म्हणावं लागेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आमचे नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.